हॅलो सर्वांना माझा नमस्कार. कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण सर्वांच्या आवडीचा पिझ्झा बनवणार आहोत. तर एरवी आपण बघतो की पिझ्झा हा मैद्याच्या बेसपासून बनलेला असतो, म्हणजे त्याचा जो बेस असतो तो मैद्यापासून बनतो. पण आपण इथे मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून बेस बनवलेला आहे. बेसवरती आपण जो सॉस यूज केलेला आहे म्हणजेच पिझ्झा सॉस, तो सुद्धा मी घरीच बनवलेला आहे. त्याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, तर तीही तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने मी घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून छान एकदम लोडेड चीज असा व्हेजिटेबल पिझ्झा बनवलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिझ्झा बेक करायला आपण ओव्हनचा वापर न करता आपण कढईमध्ये पिझ्झा बेक केलेला आहे. तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल की गव्हाच्या पिठाचा बेस असल्यामुळे बेस हा खायला चिकट होईल, तर असं काहीच नाही. आपण जी मैद्यापासून पिझ्झा बनवायची प्रोसेस आहे ती सेम फॉलो केलेली आहे. ईस्ट वगैरे वापरून फक्त मैद्याच्या ऐवजी आपण गव्हाच्या पिठाचा यूज केलेला आहे. तर तुम्हीही तुमच्याकडे एकदा कढईत बेक केलेला हा पिझ्झा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला तो मला नक्की कळवा. तर माझ्या स्वीट आणि सिंपल रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल ग्रो व्हायला मदत करा. तसेच बाजूला दिलेली बेल आयकन आहे तीही नोटिफिकेशनसाठी क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर मग सुरुवात करूया रेसिपी बनवायला. तर इथे मी एका बाउलमध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे. तर कोमट म्हणजे खूप गरम किंवा खूप थंड पाणी घेऊ नका. थोडंसं आपण बोट टाकू शकलो पाहिजे त्या पाण्यामध्ये, एवढं पाण्याचं टेम्परेचर असायला हवं. त्यानंतर त्यामध्ये मी 1 चम्मच साखर घातलेली आहे आणि 1.5 चम्मच हे ड्राय ईस्ट आहे ते सुद्धा मी घातलेलं आहे. आणि आता ड्राय ईस्ट आणि साखर आपल्याला पूर्ण या कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने सर्व मिक्स करा आणि अशा प्रोसेसनी आपल्याला ईस्टला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. तर याला आपल्याला साधारणतः 4 ते 5 मिनटं लागतील आणि 4 ते 5 मिनटाच्या नंतर आपण बघू की आपलं ईस्ट कशा पद्धतीने ॲक्टिवेट झालेलं आहे. तर आता इथे 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता बाउलवरती पूर्ण फेस तयार झालेला आहे, म्हणजे आपलं ईस्ट एकदम छान ॲक्टिवेट झालेलं आहे. तुम्ही जर खूप जास्त कडक पाणी घेतलं तर ईस्ट ॲक्टिवेट होत नाही किंवा थंड पाण्यामध्येही ईस्ट फारसा ॲक्टिवेट होत नाही. तर असं गुणगुणं पाणी घ्या जेणेकरून आपलं ईस्ट छान ॲक्टिवेट होईल आणि पिझ्झा बेक व्हायला छान मदत होईल. त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये आता मी इथे साधारणतः छोट्या कपने 1.5 ते 2.25 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या घरच्या एखाद्या वाटीच्या मापाने गव्हाच्या पिठाचं माप घ्या. तर इथे गव्हाच्या पिठामध्ये मी 1 चम्मच साखर घातलेली आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आणि आता आपल्याला साखर आणि मीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण ज्या पाण्यामध्ये ईस्टला ॲक्टिवेट केलं होतं त्या पाण्याने आपल्याला या डोला छान भिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एक मीडियम टू सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. तर एखाद्या वेळेस ईस्टचं पाणी कमी पडलं आणि आपला डो अजून बनायचा राहिला तर तेव्हा तुम्ही हलकं साधं गुणगुणं पाणी वापरू शकता. पण मी इथे आधीच ईस्ट ॲक्टिवेट करायला थोडं जास्त पाणी घेतलं होतं, जेणेकरून माझी पूर्ण पिठाची छान डो बनून झालेला आहे. आता इथे मी थोडंसं डोला तेलाचा हात घेऊन मळत आहे. आपल्याला या डोला पूर्ण सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर तेलाचा हात घेऊन तुम्ही अशा पद्धतीने डोला छान मळून मळून सॉफ्ट करून घ्या. तर इथे मी डोला अशा पद्धतीने थोडंसं अजून तेल वरून टाकून त्याला आपल्याला आता कमीत कमी 1 ते 1.5 तास रेस्ट द्यायचा आहे, जेणेकरून आपण ईस्टच्या पाण्याने डो भिजवला तर आपल्याला या डोमध्ये एक गॅस तयार होईल आणि डो हा आपला साईजने डबल होईल.
तर अशा पद्धतीने मी डो भिजवून घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला झाकून कमीत कमी 1 ते 1.5 तास रेस्ट द्यायची आहे. आपण जेवढी जास्त वेळ डोला रेस्ट देऊ तेवढा जास्त आपला पिझ्झा छान बेक होतो. तर आता अशा पद्धतीने 1 ते 1.5 तासानंतर आपला डो अजून थोडासा सॉफ्ट झालेला आहे आणि हे अशी गॅस यामध्ये तयार होते जी आपल्याला अशी बोटाच्या मदतीने काढून टाकायची आहे. आणि आता या डोला मी परत एकदा तेलाचा हात घेऊन किंवा तुम्हाला जर तुमचा डो थोडासा घट्ट वाटत असेल किंवा कडक झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं हलकंसं पाणीही टाकू शकता. तर आता इथे मी आपण चपाती बनवतो त्यापेक्षा थोडासा मोठा एवढा मी गोळा पिठाचा काढून घेतलेला आहे. आणि आता पोळपाटाला आपल्याला तेलाने ग्रीस करून त्याची आपल्याला जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपली ज्वारीची भाकरी वगैरे असते त्या पद्धतीने, किंवा तुम्हाला माहितीच आहे की पिझ्झा बेस नॉर्मली किती थिकनेसचा असतो, तर तशा पद्धतीने आपल्याला एक गोल चपाती लाटून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे एका फोकच्या मदतीने मी पूर्ण चपातीला असे होल्स करून घेत आहे. आता आपण जेव्हा चपातीला शिजवू तेव्हा या होल्समुळे चपाती पूर्ण खालचा भाग आणि वरचा भाग इव्हनली छान कुक होईल. आणि आता एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं पॅनला गरम करून ही चपाती टाकून घ्यायची आहे आणि चपातीला पूर्ण नाही तर कमीत कमी 60 ते 70% शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी पॅनमध्ये चपातीला साधारणतः 60 ते 70% एवढं शिजवून घेणार आहे. आपल्याला ही चपाती या स्टेजला पूर्ण शिजवायची नाही आहे, तर हलकी फक्त शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता हलकी चपाती ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला एवढ्याच प्रमाणात आपल्याला ही चपाती शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर चपातीला एका डिशमध्ये काढून घेऊन थोडीशी थंड करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपला हा पिझ्झा सॉस आहे, होममेड पिझ्झा सॉस, त्या चपातीवरती पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा आहे. तर असं चम्मचने तुम्ही पूर्ण चपातीवरती सॉस स्प्रेड करून घ्या. तर आपण ज्या साईडला चपातीला फोकनी होल केलेले होते ती साईड चपातीची वर असू द्या, ज्यावरती आपण आता पिझ्झा सॉस लावत आहोत. तर अशा पद्धतीने पूर्ण चपातीला छान एक पिझ्झा सॉसची जाडी अशी लेयर लावून घ्या. तर आता इथे पिझ्झा सॉस माझा लावून झालेला आहे चपातीला. तर हे मोझरेला चीज आहे. आपण पहिली लेयर मोझरेला चीजची करणार आहोत. तर पिझ्झा म्हटलं की जेवढा जास्त चीज येईल तेवढा टेस्टी आपला पिझ्झा बनेल. तर त्यामुळे चीज टाकायला कंजूसी करू नका, एकदम भरभरून चीज टाका. त्यानंतर या काही भाज्या आहे. तर इथे मी कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घेतलेला आहे. तर भाज्यांची कटिंग मी अशा पद्धतीने केलेली आहे, म्हणजे थोडे असे लांबसर भाज्या कट करून घेतलेल्या आहे. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एकदम बारीक याला कट करू शकता, तसाही छान दिसतंय. पण मी असं लांबसर भाज्यांची कटिंग करून घेतलेली आहे. तर तुमच्याकडे कॉर्न वगैरे असेल तर तुम्ही कॉर्नही वापरू शकता, कॉर्ननी पण छान पिझ्झाला टेस्ट येते. तर मी आता शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटोच वापरत आहे. माझ्याकडे कॉर्न नव्हता त्यामुळे मी कॉर्न नाही वापरला. तर आता इथे सर्व भाज्या पिझ्झावरती स्प्रेड करून झालं की हे मिऱ्याची पावडर आहे, ही कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही टाका, पण मिऱ्याच्या पावडरने पिझ्झाला खूप छान टेस्ट येते. तर त्यानंतर आता आपण परत एक लेयर मोझरेला चीजची देणार आहोत. तर आता ही मोझरेला चीजची आपली दुसरी लेयर झाली की हे प्रोसेस चीज आहे अमूलचं, हे आता आपल्याला वरून छान किसून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण एकूण चीजच्या 3 लेयर्स केलेल्या आहे. तर आता पूर्ण बेस आपला कवर होईल अशा पद्धतीने प्रोसेस चीज आपल्याला पूर्ण पिझ्झावरती किसून घ्यायचं आहे. तर इथे आता तुम्ही बघू शकता
आपल्या पिझ्झावरती पूर्ण चीजची एक जाडसर अशी लेयर आपण दिलेली आहे। तर आता इथे आपला पूर्ण बेस रेडी झालेला आहे। आता आपल्याला पिझ्झाला बेक करून घ्यायचं आहे। तर इथे एका कढईमध्ये मी तळाला मीठ घातलं होतं आणि त्यावरती एक स्टँड ठेवून घेतलं आणि एका डिशमध्ये पिझ्झा ठेवून आता आपल्याला पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे। तर पिझ्झा बेक करायला कमीत कमी 5 ते 7 मिनिटंही लागू शकतात, पण आपण जेव्हा बेस शिजवला होता तेव्हा पूर्णपणे शिजवलेला नव्हता, थोडासा 60 ते 70% फक्त शिजवला होता। तर पिझ्झा आता बेक होताना तो उरलेला बेस जो शिजायचा होता तोही शिजायला हवा आणि त्याचबरोबर आपण भाज्यासुद्धा कच्च्या वापरलेल्या आहे, तर त्यामुळे त्याही हलक्या हलक्या शिजायला हव्या। तर इथे मी 3 ते 4 मिनिटांनंतर बघितलं होतं तर चीज पूर्ण मेल्ट झालं होतं, पण भाज्या आपल्या शिजल्या नव्हत्या। तर मी परत एकदा झाकून एकदम मंद आचेवरती परत बेक करून घ्यायला ठेवलं आहे। तर आता तुम्ही बघू शकता की चीज मेल्ट झालेला आहे, त्याचबरोबर भाज्यासुद्धा आता आपल्या थोड्याशा सॉफ्ट बनत आहे। तर अशा 2 ते 3 प्रोसेस नंतर आपल्या पूर्ण भाज्या एकदम सॉफ्ट होतील आणि आपला जो बेस थोडा शिजायचा राहिला होता तो सुद्धा आता पूर्ण शिजलेला राहील। तर अशा पद्धतीने आता या स्टेजला पूर्ण आपला टोमॅटो शिमला मिरची पण एकदम सॉफ्ट झालेली आहे, चीजही पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि बेसही आपला छान बेक झालेला आहे। तर मी आता इथे पिझ्झा खाली काढून घेतलेला आहे आणि आता आपण इथे हर्ब्स घालणार आहोत। तर इथे मी ऑरिगॅनो घालून घेतलेला आहे, त्याचबरोबर आपल्याला इथे थोडंसं चिली फ्लेक्सही टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकू शकता। तर अशा पद्धतीने आपला होममेड गव्हाच्या पिठापासून बनलेला एकदम टेस्टी असा पिझ्झा तयार झालेला आहे। तर याला मी आता एका डिशमध्ये हलक्या हाताने काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता की आपला पिझ्झा खाली थोडाही स्टिक झालेला नाही आहे। तर अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने तुम्ही एका दुसऱ्या डिशमध्ये पिझ्झा काढून घ्या आणि खायला सर्व करा। तर खूप छान अगदी मैद्याचा पिझ्झा जसा टेस्टला लागतो तशाच पद्धतीने हाही गव्हाच्या पिठाचा पिझ्झा खूप टेस्टी बनतो। फक्त कधीकधी मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचाही वापर करून आपण कुठल्याही वस्तू बनवू शकतो, हे लक्षात घेऊन आपण गव्हाच्या पिठापासून पिझ्झाचा बेस बनवून हा पिझ्झा तयार केलेला आहे। तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा। तर आपण जो होममेड पिझ्झा सॉस इथे यूज केलेला आहे तोही खूप हेल्दी आहे, तोही आपला होममेड पिझ्झा सॉस आहे जो आपण फक्त टोमॅटोपासून बनवलेला आहे। तर अशा पद्धतीने हा पूर्ण होममेड पिझ्झा आपला इथे बनून तयार झालेला आहे। तर आता इथे मी काही पीसेस कट करून दाखवते। तर अशा पद्धतीने आपला एकदम चीज लोडेड व्हेजिटेबल पिझ्झा एकदम टेस्टी असा बनून तयार झालेला आहे। तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब द्या आणि एक लाईक द्या। थँक्यू।